Good morning, friends. Today's topic probability. Probability means क्या होता है probability? Any example? कधी हा वर्ड तुम्ही यूज करत असेल? Probability, probable, possibility. Next word possibility. दुसरा आहे possibility. Possibility. काय प्रोबॅबिलिटी पॉसिबिलिटीचे वर्ड यूज केले असेल एखादी असं सेंटेन्स किंवा एक्झाम्पल किंवा इव्हेंट्स असा एखादी इव्हेंट्स असेल तर सांगा. जो तुम्ही हे केला असेल एकदम वर्ड यूज केला असेल पॉसिबिलिटी प्रोबॅबिलिटी असा जर वर्ड यूज केलेला एखादी जर इव्हेंट्स असेल किंवा एखादी सेंटेन्स असेल यस कधी यूज करतो आपण. फॉर एक्झाम्पल सहज खूप काळ जर असं आभाळ दिसत असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की आता मग काय आपण अचानक काय म्हणतो बापरे किती काळ आभाळ आलेला आहे आता पाऊस येण्याची काय शक्यता आहे. पाऊस येण्याची शक्यता आहे. पाऊस येतोच किंवा पाऊस येणारच नाही असं काही आपल्या ह्याच्यातून निघते का नाही. काय म्हणतो पाऊस येण्याची शक्यता आहे. मग ही जे पाऊस येण्याची जी शक्यता आहे तर ते काय ते झाले प्रोबॅबिलिटी. म्हणजे येऊ शकते नाही येऊ शकत. येणारच आहे असंही पक्क सांगू शकत नाही किंवा येतच नाही असं पण आपण कन्फर्म सांगू शकत नाही. पण असं जर वातावरण जर आलं असं जर एखादी एन्व्हायरमेंट जर तयार जर झालं तर त्याची काय असते दाट शक्यता असते पाऊस येण्याची शक्यता असते. खूप जोरात येईल असे नाही म्हणू शकत बारीक येईल असंही म्हणू शकत नाही पण पाऊस येण्याची शक्यता आहे. तर ते काय झालं ते झालं प्रोबॅबिलिटी. ओके. फॉर एक्झाम्पल एखादी मी जर कॉईन जर असा टॉस केला कॉईनवर काय असते एक टेल असते आणि काय हेड असते. आपण जे चितपट म्हणतो ना एका साईडनं चित आणि एका साईडनं पट. आणि असा जर कॉईन जर टॉस केला आपण काय केलं आपण कॉईन जर आपण जर असा टॉस जर केला तर कॉईन टॉस केल्यानंतर काय येईल सांगा. कॉईन टॉस केल्यानंतर काय येईल. कॉईन असा मी टॉस केला कॉईनवरच राहील असं आहे का नाही. कॉईन खाली पडेल आहे ना त्याच्यानंतर किंवा कॉईन वर फेकल्यानंतर खाली मग असा पडणार नाही असं आहे का असा राहील का. मग काय राहील की कॉईन जर आपण जर वरती जर फेकला तर त्याच्यावर काय ते टेल येणारच नाही असं आहे का नाही. हेड येणारच नाही असं आहे का. दोन्ही येते असं आहे का नाही. पण आपण काय सांगतो प्रोबॅबल हेड किंवा टेल. हेड येऊ शकते किंवा टेल पण येऊ शकते. हे झाले प्रोबॅबिलिटी. हे काय झाले प्रोबॅबिलिटी. ओके. हेड टेल हेड अँड टेल. ओके. सपोज एखादी समजा एका या बॉक्समध्ये काय 4 कलरचे पेन आहे. रेड 2 आहे एक ग्रीन आहे आणि एक काय ब्ल्यू आहे. चला आता माझ्या हातात कोणता पेन याची शक्यता आहे रेडच येईल असं आहे का. रेड येणारच नाही ब्ल्यूच येतो असं आहे का नाही. रेडही येऊ शकतो ग्रीनही येऊ शकतो ब्ल्यू पण येऊ शकतो आणि रेड पेन येऊ शकतो. समजलं काय. तर असं आपण जे सांगत असतो तर ते काय झालं प्रोबॅबिलिटी. ते काय झाले प्रोबॅबिलिटी. ओके. नेक्स्ट एक वर्ड्स आहे की पॉसिबिलिटी. काय राहील पॉसिबिलिटी काय की फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये जर समजा जर 4 पेन आहे किती पेन आहे 4. ओके 4 पेन आहे. आता काय पॉसिबल आहे मी पेन यूज करण्याची काय पॉसिबिलिटी आहे मी किती पेन यूज करू शकतो 4. हे काय झालं त्याची पॉसिबिलिटी. ओके. किंवा एखादी एक्झाम्पल पॉसिबल आहे म्हणतो मला जाणं पॉसिबल आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला 7 दिवसाचा जर एखादी आठवडा असेल वीक या वीकमध्ये आता मी जर म्हटलं की तुम्हाला कोणत्याही दिवशी येणं पॉसिबल आहे तर तुम्ही काय म्हणता मला पॉसिबल आहे. मला रविवारी पण पॉसिबल आहे मंगळवारी बुधवारी गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार म्हणजे 7 दिवसपैकी म्हणजे किती दिवस तुम्हाला पॉसिबल आहे 7 दिवस. ओके. म्हणजे 7 हे काय झालं त्याची पॉसिबिलिटी. 7 हे काय झालं त्याची पॉसिबिलिटी. तुला म्हणजे जे पॉसिबल आहे की आता समजा फॉर एक्झाम्पल एखादी तुम्हाला 4 गावाचे नाव माहीत आहे आणि आता काय करायचं आहे 4 माहीत आहे आणि तुम्ही ठरवलं की आपल्याला टूरवर जायचं आहे आणि टूरचे जे काही प्लेसेस आहे ते तुम्हाला 4 प्लेसेस माहीत आहे. हैदराबाद बँगलोर कर्नाटक आणि केरळ 4 माहीत आहे.
मग आपली काय पॉसिबिलिटी आहे जेव्हा आपण प्लॅन करू तेव्हा? केरळलाही जाऊ शकतो, कर्नाटकला जाऊ शकतो, हैदराबादला जाऊ शकतो आणि बँगलोरला पण जाऊ शकतो. मग काय पॉसिबिलिटी आहे? 4. कारण की तुम्हाला किती माहीत आहे? 4च माहीत आहे. त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी काय राहील? 4 राहील. 5 तर राहणारच नाही आणि 3 राहू शकत नाही, कारण की 4 जर माहीत असेल तर पॉसिबल आहे आपल्याला. ओके, ठीक आहे. जरा पॉसिबिलिटी, तर पॉसिबिलिटीचा आन्सर तुम्ही कसं देऊ शकता? जेवढे काही प्लेसेस माहीत आहेत, आता 4 प्लेस माहीत होते, तुम्ही काय म्हटलं की माझं पॉसिबल आहे, माझं हैदराबादलाही जाणं पॉसिबल आहे, बँगलोरलाही, इथे कर्नाटक आणि केरळला पण. म्हणजे त्याची पॉसिबिलिटी किती झाली? 4. पॉसिबिलिटी किती झाली? 4. ओके, हे झालं पॉसिबिलिटी. आणि प्रोबॅबिलिटी काय असते? प्रोबॅबिलिटी जे काही सॅम्पल असते की चान्सेस जे असते, चान्सेस म्हणजे 2 पैकी काही ना काही येण्याचे चान्सेस आहे. आपण जर कॉईन जर टॉस केला, त्याच्यावर हेड अँड टेल आहे, तर ते खाली पडल्यानंतर काय चान्सेस राहील? 2 पैकी 1 येण्याचे चान्सेस राहील. हेड किंवा टेल, 2 पैकी 1, 2 पैकी 1, 2 पैकी 1 येण्याचे चान्सेस राहील. सो दॅट इज द प्रोबॅबिलिटी, दॅट इज द प्रोबॅबिलिटी. समजलं? फॉर एक्झाम्पल आता इथे किती पेन आहे? 4 पेन आहे. 4 पेन आहे. आता याच्यामध्ये 4 पेन कोणकोणते आहेत? 2 रेड आहे, 1 ग्रीन आहे आणि 1 ब्ल्यू आहे. असे 4 पेन आहे. असे किती पेन आहे? 4 पेन आहे. 2 रेड आहे, 1 ब्ल्यू आहे आणि 1 काय ग्रीन आहे. असे 4 पेन आहे. ओके, आता इथे ठेवल्यानंतर माझ्या हातात रेड पेन येण्याचे काय चान्सेस आहे? रेड पेन येण्याचे काय चान्सेस आहे? किती पेन येऊ शकते माझ्या हातामध्ये? रेड किती येऊ शकते? यस, किती येऊ शकते? 2. किती येऊ शकते? 2. तर 2 पेन माझ्या हातात येऊ शकते. तर काय चान्सेस आहे माझ्या हातात येण्याचे? 4 पैकी 2. 4 पैकी 2. 2/4. 2/4. दॅट इज द प्रोबॅबिलिटी. दॅट इज द प्रोबॅबिलिटी. समजा प्रोबॅबिलिटीची कन्सेप्ट. ओके, ब्ल्यू पेन येण्याचे काय चान्सेस आहे माझ्या हातात? माझ्या हातात ब्ल्यू पेन येण्याचे काय चान्सेस आहे? 2 येऊ शकते का? 3 येऊ शकते का? 4 येऊ शकते का? नाही. माझ्या हातात किती पेन येऊ शकते? ब्ल्यू एकच. कितीपैकी? 4 पैकी. म्हणजे काय प्रोबॅबिलिटी राहील याची? 1/4. 1/4. ओके, सो दॅट इज द प्रोबॅबिलिटी. दॅट इज द प्रोबॅबिलिटी. ओके, तर या चॅप्टरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की ज्या 1-2 पॉईंट्स जे आहेत, तर त्या पॉईंट जर तुम्हाला समजले, हा चॅप्टर पूर्णपणे तुम्हाला समजेल. ओके, काय पॉईंट्स आहे? तुम्हाला इम्पॉर्टंट आहे की एक्सपेरिमेंट. नेक्स्ट एक्सपेरिमेंट मीन्स आता जसं तुम्ही कॉईन टॉस करता, सो दॅट इज द एक्सपेरिमेंट. तो काय झाला? एक्सपेरिमेंट. ओके, एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्याचं काय भेटते आपल्याला? आउटकम्स मिळते. काय मिळते? आउटकम्स. फॉर एक्झाम्पल जर समजा आता जर कॉईन टॉस केला आणि खाली पडल्याबरोबर जे मिळणार आहे, काय मिळू शकते? एक तर हेड येऊ शकते किंवा टेल येऊ शकते. तर हे जे काय मिळणारं जे आहे, तर ते काय झालं? आउटकम्स. आणि त्याला काय म्हणतात? सॅम्पल. त्याला काय म्हणतात? सॅम्पल. आणि कशाने शो करतात? कॅपिटल AS. ओके, आता सॅम्पल काय मिळालं तुम्हाला? हेड अँड टेल. त्याला काय काउंटिंग करा, किती मिळाले? हेड 1 आणि टेल 1. किती झाले? 2 सॅम्पल मिळते. तर एक कॉईन जर टॉस केला, टॉस करणे हा झाला एक्सपेरिमेंट, त्याचे जे आउटकम्स मिळते ते झाले सॅम्पल. आणि सॅम्पल किती मिळाले? नंबर ऑफ सॅम्पल किती आहे? सो दॅट इज द नंबर ऑफ सॅम्पल. त्याला कशाने शो करतात? नंबर ऑफ यस. ओके, कोणता एक्सपेरिमेंट जर घेतला तर क्वेश्चन येते तुम्हाला फाइंड आउट द राईट द सॅम्पल अँड राईट द नंबर ऑफ सॅम्पल. ओके, नेक्स्ट पॉईंट लक्षात ठेवायचं तुम्हाला की इव्हेंट्स. ओके, नेक्स्ट आहे एलिमेंट्स ऑफ इव्हेंट. 6 नंबर ऑफ event, and 7 number probability. ऑब्झर्व करा हे पॉइंट्स. ऑब्झर्व करा. काय पहिला पॉईंट्स काय? एक्सपेरिमेंट. ह्या मेथडनेच क्वेश्चन लिहायचे आहेत. तुम्हाला 3 टाईपचे क्वेश्चन विचारते. एक टाईपचे फक्त 3च क्वेश्चन पूर्ण अख्ख्या चॅप्टरभर 3 क्वेश्चन, 3 टाईपचे क्वेश्चन राहू शकते. एक असते की राईट द सॅम्पल अँड नंबर ऑफ सॅम्पल, एवढंच लिहायचं आहे तुम्हाला. एक
क्वेश्चन येते राईट द सॅम्पल, राईट द नंबर ऑफ सॅम्पल आणि एलिमेंट्स अँड नंबर ऑफ इव्हेंट्स. तर मग त्याच्यामध्ये इतकं आलं पाहिजे. आणि एक असते फाइंड आउट द प्रोबॅबिलिटी, म्हणजे 7ही पॉईंट काय व्हायला पाहिजे, कव्हर व्हायला पाहिजे. ओके, तर अशा टाईपने तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. मग ते 7 पॉईंट कोणते? एक्सपेरिमेंट ऑलरेडी दिलेलं असते, एक्सपेरिमेंटवरून सॅम्पल, सॅम्पलला काउंट केलं तर नंबर ऑफ सॅम्पल, त्यानंतर इव्हेंट्स, त्याला काउंट केलं तर इव्हेंट्स, नंतर नंबर ऑफ इव्हेंट्स आणि प्रोबॅबिलिटी. अशा या पॉईंट्स वाईज तुम्हाला काय करायचं आहे, क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. हे पॉईंट्स लिहून घ्या, थोडे नोट करून घ्याल, ऑलरेडी तुमच्या टेक्स्टमध्ये पण आहे. ओके, आता बघा हे नेमके पॉईंट्स म्हणजे काय असते. तुम्हाला एक क्वेश्चन दिला असतो की अ कॉइन टॉस, अ कॉइन टॉस, अ कॉइन टॉस, अ कॉइन टॉस. ओके, अ कॉइन टॉस राईट द सॅम्पल स्पेस अँड नंबर ऑफ सॅम्पल. अ कॉइन टॉस हा काय झाला, एक्सपेरिमेंट झाला. ठीक आहे, एक कॉइन आपण टॉस केला, एक्सपेरिमेंट. तुम्हाला त्यातलं सॅम्पल काय मिळेल, सॅम्पल कर्ली ब्रॅकेटमध्ये काय मिळेल, एक तर हेड येऊ शकते किंवा मग टेल येऊ शकते. आणखी काय येऊ शकते का, नाही, हेड अँड टेल. हे झालं नंबर ऑफ सॅम्पल. पहिले एक्सपेरिमेंट लिहायचा, त्याच्यावर काय भेटते, सॅम्पल. नंबर ऑफ सॅम्पल म्हणजे काउंट करा, 1 2 किती आहे, नंबर ऑफ सॅम्पल किती आहे, 2. 1 2 एलिमेंट्स, हे एलिमेंट्स आहे, हे मेंबर्स आहे. ओके, किती आहे, 2. झालं, 1 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारते, राईट द सॅम्पल अँड नंबर ऑफ सॅम्पल. ओके, किंवा त्याच्या पुढचा एक आणखी क्वेश्चन तिथे, अ कॉइन इज टॉस राईट द सॅम्पल नंबर ऑफ सॅम्पल. आणि तुम्हाला एक इव्हेंट्स दिला असते. इव्हेंट्स म्हणजे काय, एक तुम्हाला दिलेलं काम. इव्हेंट्स म्हणजे काय, एक तुम्हाला दिलेलं काम. तर ते कुठून काय, इव्हेंट्स काय माहिती आहे का, इव्हेंट्स, ए इव्हेंट्स बी द ओनली हेड. आता तुम्हाला एक इव्हेंट दिला आहे, एक्सपेरिमेंट काय दिला, अ कॉइन इज टॉस, आणि इव्हेंट्स काय दिला, ए इव्हेंट्स दिलेला आहे, बी द ओनली हेड. जे आपल्याकडे सॅम्पल स्पेस आहे ना, त्याच्यामध्ये हेड राहण्याचे काय चान्सेस आहे, जे सॅम्पल मिळालं त्याच्यामध्ये हेड राहण्याचे काय चान्सेस आहे, तर ते आपल्याला दिलेलं आहे. ओके, काय ते इव्हेंट्स. मग काय इव्हेंट्स, काय इव्हेंट्स लिहायचा, इव्हेंट्स लेट ए इव्हेंट बी द ओनली हेड. हे ऑलरेडी तुम्हाला दिलेलं असते. तुम्हाला एक्सपेरिमेंट दिलेलं असते क्वेश्चनमध्ये, त्याच्यावरून सॅम्पल लिहायचा आणि सॅम्पल काउंटिंग करायचं, तर काय भेटते, नंबर ऑफ सॅम्पल. मग तुम्हाला काय दिलं असते, इव्हेंट्स दिलेलं असते. त्या इव्हेंट्सवरून काय द्यायचे, त्याचे एलिमेंट्स लिहायचे. एलिमेंट्स कॉइन, मग इव्हेंट्सचं नाव काय, ए. मग ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये तुम्हाला काय म्हणते, तुमच्याकडे जे सॅम्पल आहे त्यातलं कोणते म्हणते, ओनली हेड येण्याचे काय चान्सेस आहे. मग किती हेड येईल, एकच हेड येईल ना, मग काय हेड. आणखी काही दिसते काय हेड इथे एलिमेंट्समध्ये, नाही. ओके, आणि नंबर ऑफ ए, इव्हेंटचं नाव ए आहे, नंबर ऑफ ए इज इक्वल टू किती आहे, काउंट करा, 1. ओके, 1. हे झालं इव्हेंट्स विथ द ओनली हेड. जर तुम्हाला राईट द सॅम्पल अँड नंबर ऑफ सॅम्पल असा जर क्वेश्चन जर विचारला, तर तुम्हाला इथपर्यंतच लिहायचं आहे. 1 2 3. जर तुम्हाला राईट द सॅम्पल, नंबर ऑफ सॅम्पल, इव्हेंट्स आणि नंबर ऑफ इव्हेंट्स असा जर क्वेश्चन केला, तुम्हाला ऑलरेडी इव्हेंट्स दिलेलं राहील, मग तुम्हाला इथपर्यंत लिहायचे, 5.6 पॉईंटपर्यंत लिहायचं आहे. ओके, तर हे झाले सॅम्पल, नंबर ऑफ सॅम्पल, इव्हेंट्स आणि नंबर ऑफ इव्हेंट्स. फॉर एक्झाम्पल, एखादी जर असं जर असेल याच्या ठिकाणी काय, एखादी डायस थ्रो केली, तुम्हाला त्या डायस डायस हे आपण सबसिडीची गोटी, त्याच्यावर काय डॉट 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 असते 6. मग काय जर फेकल्यानंतर, टॉस केल्यानंतर, थ्रू केल्यानंतर, जर आपण जर तो थ्रू केल्यानंतर त्याचे सॅम्पल काय मिळू शकते सॅम्पल. जर आपण थ्रू केल्यानंतर एका वेळेस 6 येईल का, नाही. 1 पण येऊ शकते, 2 पण येऊ शकते, 3 पण येऊ शकते, 4 पण येऊ शकते, 5 पण येऊ शकते, 6 पण येऊ शकते, 7 पण येऊ शकते. यस, नो, 7 येणार नाही, कारण की 7 त्याच्यातच नाही ना ऑलरेडी. ओके, म्हणजे 6पर्यंत येऊ शकते. ओके, आता नंबर ऑफ सॅम्पल काय एलिमेंट्स भेटते तुम्हाला, 1 2 3 4 5 6. म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल हे एलिमेंट्स जे काही टॉस केल्यानंतर काय मिळालं आहे, 1 डॉटही मिळू शकते, 2 डॉटही मिळू शकते, 3 डॉटही मिळू शकते, 4 डॉट मिळू शकते, 5 डॉट मिळू शकते, 6 पण मिळू शकते. त्याला काउंटिंग केलं का आला 6. ओके, आता तुम्हाला एखादी इव्हेंट्स देईल. इव्हेंट्स कसं आहे, लेट ए इव्हेंट्स बी द
ऑड नंबर काय काम दिलं तुम्हाला की हे जे तुमच्याकडे सॅम्पल आहे बघा तर त्याच्यामध्ये ऑड नंबर येण्याचे काय सेन्सेस आहे हा इव्हेंट दिला त्याच्यावरून तुम्ही त्याचे एलिमेंट्स लिहा कोण कोण आहे ऑड नंबर कोण येऊ शकते 1 पण येऊ शकते 3 पण ऑड नंबर येऊ शकते 5 पण येऊ शकते 7 येईल का 7 तर ऑड नंबर आहे 9 येईल का 9 तर ऑड नंबर आहे पण 7 9 येईल का नाही कारण 7 ऑड नंबर आहे पण आपल्या एलिमेंटच्या लिस्टमध्ये आहे का आपल्या सॅम्पलमध्ये आहे का नाही आहे ओके सो दॅट इज ए काउंटिंग करायला 1 2 3 किती आहे नंबर ऑफ ए किती आहे 3 तर अशाने तुम्हाला एक्सपेरिमेंट दिलेलं राहील एक्सपेरिमेंटवरून सॅम्पल लिहायचे त्याला काउंटिंग केलं तर नंबर ऑफ सॅम्पल लिहायचे ओके तुम्हाला इव्हेंट्स जर दिलेला असेल तर इव्हेंट दिल्यानंतर तो इव्हेंट्स काय म्हणते की ऑड नंबर तर ते कुठून घ्यायचे जे तुम्हाला सॅम्पलमधून ते इव्हेंट्स तुम्हाला लिहायचे आहे आणि त्याच्यावर त्याला काउंटिंग केलं तर नंबर ऑफ इव्हेंट्स तर अशा टाईपचे तुम्हाला 2 क्वेश्चन राहू शकते ओके एकदा चेक करून घ्या पॉईंट्स ओके आणि नंतर आपण एखादी एक्झाम्पल घेऊ अ कॉइन इज टॉस एक्झाम्पल काय एक्झाम्पल क्वेश्चन काय म्हणते क्वेश्चन 2 कॉइन आर टॉस राईट द सॅम्पल स्पेस नंबर ऑफ सॅम्पल sample space number of sample events number of events okay number of events काय दिलेलं तुम्हाला की only head and tail only 2 head नाही काय इव्हेंट्स आहे आता बघा काय क्वेश्चन आहे 2 कॉइन ऑर टॉस राईट द सॅम्पल स्पेस नंबर ऑफ सॅम्पल इव्हेंट्स आणि नंबर ऑफ इव्हेंट्स असा क्वेश्चन आहे मग आपल्याला एक्सपेरिमेंट काय दिलेला आहे मग आपला पहिला पॉईंट किती आहे पहिला पॉईंट कोणता आहे एक्सपेरिमेंट व्हेरी गुड सेकंड पॉईंट काय सॅम्पल गुड नेक्स्ट नंबर ऑफ सॅम्पल नेक्स्ट इव्हेंट्स नेक्स्ट एलिमेंट्स ऑफ इव्हेंट्स नेक्स्ट नंबर ऑफ इव्हेंट्स आणि लास्टली प्रोबॅबिलिटी पण प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे का नाही सॅम्पल लिहायचे आहे नंबर ऑफ सॅम्पल लिहायचे आहे इव्हेंट्स लिहायचे आहे अँड नंबर ऑफ इव्हेंट्स लिहायचे आहे ओके ओनली 4 पॉईंट्स solution firstly write the experiment काय आपला 2 coin or toss 2 coin or toss experiment सेकंड पॉईंट काय सॅम्पल मग सॅम्पल काय भेटते आपल्याला 2 कॉइन जर टॉस केले तर एक तर दोन्ही कॉइनवर एच राहील किंवा दोन्ही कॉइनवर टेल राहील किंवा एका याच्यावर एच तर दुसऱ्या याच्यावर टेल किंवा इकडल्या याच्यावर टेल तर तिकडल्या याच्यावर एच ओके चला तिसरा पॉईंट काय तिसरा पॉईंट नंबर ऑफ सॅम्पल व्हेरी गुड नंबर ऑफ सॅम्पल काय नंबर ऑफ सॅम्पल काउंट करायचे 1 2 3 4 किती आहे एलिमेंट्स किती येतात 4 एलिमेंट्स आहे नंबर ऑफ सॅम्पल थर्ड काय म्हणते इव्हेंट्स काय इव्हेंट्स दिले तुम्हाला पहिला इव्हेंट्स काय तर त्याला पहिला इव्हेंट्स आहे त्याला नाव देऊ लेट ए इव्हेंट देऊ लेट ए इव्हेंट बी द काय ओनली हेड ओके मग काय राहील झालं इव्हेंट झाला पॉईंट नंतर काय येते एलिमेंट्स त्याचे एलिमेंट्स लिहा मग आता घ्या शोधा ओनली हेड्सवाला कुठं इथं आहे ओनली हेड काय टेल आहे का याच्यामध्ये नाही हे चालेल हे चालेल का नाही हे नाही कारण की ते टेल पण आला इथे असं हां इथे टेल आला म्हणजे काय चालेल फक्त ओनली शब्दाला ओनली हेड फक्त हेडच असले पाहिजे मग काय चालेल हाच मला मिळाला नंतर काय नाला काउंटिंग करा म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इज इक्वल टू 1 झाला क्वेश्चन
बी काय म्हणते टेल. मग बी इव्हेंट्स काय लेट, बी इव्हेंट, बी द काय म्हणते टेल. टेल असं तुम्हाला इव्हेंट दिलेलं आहे की फक्त टेल बाहेर, टेलचे चान्सेस काय, टेलचे चान्सेस काय, बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट टेल. इथं टेल आहे का नाही, इथं टेल आहे का, यस. इथे टेल आहे का, यस. इथे टेल आहे का, यस. ओके, म्हणजे इथे टी एच आणि एच टी. काउंट करा नंबर ऑफ काय, बी 1 2 3. हाऊ मेनी एलिमेंट्स, 3 एलिमेंट्स, 3. जरा अशाने तुम्हाला काय करायचं आहे, सॅम्पल आणि नंबर ऑफ सॅम्पल जर विचारलं तर जस्ट एक्सपेरिमेंट लिहायचा, सॅम्पल लिहायचा आणि नंबर ऑफ सॅम्पल लिहायचं झालं. जर तुम्हाला सॅम्पल विचारलं, नंबर ऑफ सॅम्पल विचारलं, इव्हेंट्स विचारलं, त्यानंतर नंबर ऑफ इव्हेंट्स विचारलं, तर ते पूर्ण पॉईंट्स कव्हर व्हायला पाहिजे. सर्वात पहिला पॉईंट्स कोणता, एक्सपेरिमेंट, म्हणजे हा ऑलरेडी दिलेला असते. एक्सपेरिमेंटवरून सॅम्पलला काउंट केलं तर नंबर ऑफ सॅम्पल. नंतर काय, इव्हेंट्स ऑलरेडी दिलेलं असते. इव्हेंट्सवरून काय करायचं आहे तुम्हाला, चान्सेस इथून घ्यायचे आहे, ते इथूनच घ्यायचे. काय चान्सेस राहू शकते, ओनली हेडच असण्याचे काय चान्सेस आहे, याचे. त्याला काउंटिंग केलं तर नंबर ऑफ एलिमेंट्स, आणि नंतर दुसरा इव्हेंट्स, अजून तिसरा पण इव्हेंट्स राहू शकते, चौथा इव्हेंट्स राहू शकते. एकाखाली एक काय घ्यायचे, इव्हेंट्स येते. हे जर समजलं आहे तर पूर्ण चॅप्टर तुम्ही सॉल्व करू शकता, 101% गॅरंटी. ओके, तर हे नोट करून घ्या हा क्वेश्चन. आणि नेक्स्ट याच्यानंतरचं जे आहे HSC रिलेटेड जे आहे की काय काय राहू शकते एक्सपेरिमेंट, काय राहू शकते, 1 कॉइन टॉस राहू शकते एक्सपेरिमेंट. बघा एक्सपेरिमेंट काय आहे आणि ते तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमधून ते लिहून घ्यायचं आहे. काय एक्सपेरिमेंट राहू शकते, 1 कॉइन टॉस, 1 कॉइन, 2 कॉइन राहू शकते, 2 कॉइन, एक्झाम्पल आपण हेच 2 कॉइन. नंतर 1 डायस, ओके, 1 डायस, 2 डायस, ओके, 2 डायस, 1 डायस, 1 कॉइन. ओके, ते तुम्हाला काय करायचं आहे, हे जे एक्सपेरिमेंट आहेत, एक्सपेरिमेंट लिहायचे 1 बाय 1 आणि त्याच्या साईडला त्याचे काय लिहायचे, सॅम्पल लिहायचे. काय सॅम्पल राहू शकते याचे, 1 कॉइन टॉस, एच टी. याचे नंबर ऑफ सॅम्पल काय राहू शकते, 2. तर अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला काय लिहायचे आहे, एवढे एक्सपेरिमेंटचे सॅम्पल आणि नंबर ऑफ सॅम्पल तुम्हाला लिहायचे आहे. तेवढे जर तुम्हाला लिहिता आले, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण आहे व्यवस्थित, तर ते तुम्हाला लिहून काढायचे आहे. ते जर तुम्हाला माहीत जर झाले की एक्सपेरिमेंटवरून सॅम्पल, तर तुम्हाला इच अँड एव्हरी क्वेश्चन सॉल्व करता येईल. ओके, आणि हे जर तुम्हाला एवढे पॉईंट जर कव्हर करता आले तर चॅप्टर आजच इथे संपला. ओके, सो ट्राय करा, हा क्वेश्चन लिहून घ्याल. आणि एक्सरसाइजशी रिलेटेड जे क्वेश्चन आहे, एक्सरसाइजमधील काय, कोणती एक्सरसाइज आहे ती, 5.2 आणि 5.3. 5.2 आणि 5.3 त्या दोन्ही एक्सरसाइज तुम्ही सॉल्व करून बघाल. ओके, त्याच्याशी रिलेटेड जे क्वेश्चन आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया. ओके, सो थँक्यू.